हॅलो फ्रेंड्स, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. ॲप्लाइड मॅथमॅटिक्स M2मध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सुरू केलेला आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण फर्स्ट लेक्चरला काही फॉर्म्युले बघितले, डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले जे आपल्याला यूज करायचे पूर्ण चॅप्टरमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन रूल बघितला. आज आपल्याला चालू करायचं आहे प्रोडक्ट रूल. आजचा आपला टॉपिक आहे प्रोडक्ट किंवा त्यालाच आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन रूल. प्रोडक्ट रूल किंवा मग मल्टिप्लिकेशन रूल आपल्याला बघायचं आहे. जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि ॲडिशन सबट्रॅक्शन रूलचा व्हिडिओ आपण नसेल बघितला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण तिथून बघू शकता. चला सुरू करूया प्रोडक्ट रूल. बघा काय दिलेलं आहे, प्रोडक्ट रूल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन रूल. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, गुणाकार असणार, बरोबर. बघा, लेट यू बी द फंक्शन ऑफ एक्स. यू काय, एक्सचंच फंक्शन आहे. एक एक्सचं फंक्शन आहे यू, आणि दुसरं सुद्धा एक्सचंच फंक्शन आहे ज्याला आपण नाव दिलेलं आहे व्ही. यू आणि व्ही. यू सुद्धा एक्सचं फंक्शन आहे, व्ही सुद्धा एक्सचं फंक्शन आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये कशा प्रकारे दिलं जाणार की वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही. वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही म्हणजे इथे सुद्धा एक एक्सचं फंक्शन असन आणि दुसरं सुद्धा एक्सचं फंक्शन असन. जसं वाय इज इक्वल टू समजा ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर. ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर. इथं काय दिसतं आपल्याला, इथे सुद्धा एक्स आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये इथे सुद्धा एक्स आहे. याला आपण काही सॉल्व्ह करू शकतो का, नाही. म्हणून याला काय म्हणणार आपण, यू इंटू व्हीचा रूल. यू इंटू व्ही डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, आपल्याला याच्यासाठी एक नवीन फॉर्म्युला बघायचा आहे मल्टिप्लिकेशन रूलसाठी. जसं आपण ॲडिशनसाठी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करत होतो, ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी प्रत्येक टर्मसाठी सेपरेट करत होतो, त्याच टाईपमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला बघायचा आहे. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणून या साईडला काय आलं बघा, लेफ्ट हँड साईडला आलं डी बाय डी एक्स, राईट हँड साईडला पण काय आलेलं आहे डी बाय डी एक्स. यू इंटू व्ही तसंच. आता काय फाइंड करायचं आपल्याला, डी वाय बाय डी एक्स. काय होणार बघा, फर्स्ट टर्म तशीच, यू आपण तसंच ठेवणार. यूची व्हॅल्यू जी काय असन ती जशाच्या तशी. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बघा, यू तसंच ठेवलं, यू जशा तसं ठेवलं आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. मग प्लसचं साईन देणार, प्लसचं साईन देणार, प्लसचं साईन देणार. सेकंड टर्म तशीच ठेवणार म्हणजे व्ही तसंच ठेवणार आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. पहिला कोण होतं आपलं, यू. फर्स्ट कोण होतं, यू. बघा काय केलं, हा झाला आपला फॉर्म्युला तयार यू इंटू व्ही रूलसाठी, मल्टिप्लिकेशन रूलसाठी. यू तसंच ठेवलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. प्लसचं साईन दिलं, पहिली टर्म दुसरी टर्म तशीच ठेवली व्ही, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. तर हा फॉर्म्युला आपल्याला नेहमी यूज करायचा आहे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी जिथं मल्टिप्लिकेशन रूल आपला होणार. मल्टिप्लिकेशन रूल म्हणजेच काय, यू सुद्धा एक्सचं फंक्शन असणार, व्ही सुद्धा एक्सचं फंक्शन असणार आणि त्यांचं काय असणार तिथे मल्टिप्लिकेशन. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. असं टाईपचं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्याला आयडेंटिफाय कसं करायचं, इथे कुठं प्लस मायनसचं साईन दिसतंय का, नाही, म्हणून ॲडिशन सबट्रॅक्शन रूल आपण अप्लाय करणार नाही. इथं दिसते आपल्याला मल्टिप्लिकेशन, गुणाकार, दोन टर्ममध्ये गुणाकार. यामध्ये इथे सुद्धा एक्स आहे, इथे सुद्धा एक्स आहे, दोन्हीकडे एक्स आहे, दोन्हीकडे एक्स आहे, म्हणूनच आपण ह्याला म्हणणार फर्स्ट टर्म यू, सेकंड टर्म व्ही. यू इंटू व्हीचा रूल इथे आपण अप्लाय करणार. काय करतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय, डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स दोन्हीकडे देऊन टाकणार, डी बाय डी एक्स ऑफ वाय, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. आता आपल्याला माहिती आहे की यू इंटू व्हीचा रूल काय आहे डेरिव्हेटिव्हसाठी, डी वाय बाय डी एक्स. लेफ्ट हँड साईडला जसं तसं बघा, डी बाय डी एक्स तसंच लिहिलं. पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. दुसऱ्याचा काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू एक्स पहिली टर्म तशीच. बघा फॉर्म्युला काय आपला, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. काय असणार, पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हा यू आहे आपला, हा आपला व्ही आहे.
ई रेस टू एक्स तसंच टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस टॅन एक्स तसंच ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, पहिली टर्म दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. आता फक्त काय सॉल्व्ह करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह आपण फॉर्म्युले बघितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय असतो ते, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय असतं ते आपण बघितलेलं आहे. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो सेक स्क्वेअर एक्स, प्लस साईन जशा तसं टॅन एक्स जशाचं तसं, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो ई रेस टू एक्स. आणि हेच आहे आपलं फायनल आन्सर. ई रेस टू एक्स कॉमन काढायचं असेल तर काढू शकता. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर या टाईपमध्ये आपण याला अप्लाय करतो. बघा फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे. यू इंटू व्ही रूल कधी अप्लाय करायचा हेच आपल्याला समजत नाही. हे कशाहून समजन, इथे काय आलं पाहिजे, आपलं मल्टिप्लिकेशनचा रूल आला पाहिजे. काय आलं पाहिजे इथं, मल्टिप्लिकेशनचा रूल. म्हणजे इथे प्रोडक्ट असलं पाहिजे दोन फंक्शन ऑफ एक्स मधलं. दोन्ही पण फंक्शन कशाचे पाहिजे, आपले एक्सचेच फंक्शन पाहिजे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, y इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता जर आपण इथे बघितलं तर इथे सुद्धा आपला एक्स प्रेझेंट आहे, इथे सुद्धा आपला एक्स प्रेझेंट आहे, आणि दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन रूल आहे. म्हणजेच आपण इथे यू इंटू व्हीचा रूल आपण इथे अप्लाय करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही रूल काय, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. पहिली टर्म तशीच, दुसरं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा काय होणार मग आता इथे, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये जशा तसं सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. पहिली टर्म आहे आपली यू, दुसरी टर्म असते आपली व्ही. बघा फर्स्ट टर्म तशीच सेक एक्स तसंच, दुसऱ्याचा काय घेणार डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस. बघा इथे दुसरी टर्म तशीच, व्ही तशीच, टॅन एक्स जशाच्या तसं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिली टर्म काय होती सेक एक्स. आता दुसरं काही सॉल्व्ह न करता आपल्याला काय करायचं आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बस. फॉर्म्युला अप्लाय केला आपण. आता फक्त आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय असतं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतं. बघा इथे सेक एक्स तसंच, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स तसंच, टॅन एक्स तसंच, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. जर आपण इथं बघितलं तर इथे सुद्धा सेक एक्स आहे, इथे सुद्धा सेक एक्स आहे. याला आपण कॉमन काढू शकतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आधी सेक एक्स आपण कॉमन काढू. बघा सेक एक्स आपण काय काढला, कॉमन काढला, याच्यामधून सेक एक्स आपण कॉमन काढला. आता ब्रॅकेटमध्ये काय होणार, इथे सेक स्क्वेअर एक्स पहिलं प्लस दुसऱ्या ह्याच्यात काय होणार टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर एक्स, टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर एक्स. आणि हेच आहे आपलं फायनल आन्सर. हेच काय असणार आपलं फायनल आन्सर, सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. बघा नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ y is equal to x into e raised to x, y is equal to x into e raised to x, y is equal to x into e raised to x. जर आपण नीट बघितलं तर इथे पण x आहे आणि इथे सुद्धा x आहे आणि दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हे पण एक्सचं फंक्शन आहे, हे पण एक्सचं फंक्शन आहे आणि दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन. म्हणून हा u झाला आपला आणि हा v झाला. आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आपण घेतो दोन्ही साईडला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्हीचा रूल आपण इथे अप्लाय करतो. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u या टाईपमध्ये. तर इथे आपण बघू शकतो की इथे काय आपला हा u आहे आणि हा आपला v आहे.
बघा दोन्हीकडे आपण डी बाय डी एक्स घेऊन टाकलं. ही फर्स्ट स्टेप आपली बघा, डी बाय डी एक्स घेऊन टाकलं. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्हीचा रूल आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. बघा हे यू, हे आपलं व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. काय होणार, फर्स्ट टर्म तशीच, एक्स तसंच, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, दुसरी टर्मचा डेरिव्हेटिव्ह, मग प्लसचं साईन दिलं, दुसरी टर्म तशीच बघा, व्ही तसंच, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला काय होतं एक्स, त्याचा आपण घेतला डेरिव्हेटिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्स, आणि ओनली एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. म्हणून हे एक्स आपण जशा तसं लिहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, प्लस साईन इथं बघा, प्लस साईन जशाच्या तसं, ई रेस टू एक्स जशा तसं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1. आता या टर्ममधून आपण काय केलं, ई रेस टू एक्स कॉमन काढलं, इथून ई रेस टू एक्स कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय होणार एक्स प्लस वन, आणि हेच आलं आपलं फायनल ॲन्सर. हे आलं आपलं फायनल ॲन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड dy बाय डी एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ y इज इक्वल टू लॉग एक्स इंटू एक्स, आता इथे आपण बघू शकतो लॉग एक्स, इथे सुद्धा एक्स आहे, इंटू एक्स, इथे सुद्धा एक्स आहे, म्हणजे हे झालं आपलं यू, दुसरी टर्म झाली आपल्यासाठी व्ही. मग आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे दोन्हीकडे काय लावणार, डी बाय डी एक्स ऑफ वाय, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू एक्स, म्हणजे हा झाला आपल्यासाठी यू, आणि दुसरी टर्म झाली आपल्यासाठी व्ही. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही करा, तो पहिली टर्म तशीच बघा, लॉग एक्स तसंच ठेवलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स घेतला, बघा लॉग एक्स तसंच ठेवलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, प्लस साईन दिलं, दुसरी टर्म तशीच ठेवली, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, आणि आपल्याला माहिती आहे की लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असतो 1, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं 1 बाय एक्स. बघा इथं काही चेंज केलं का, काही नाही, लॉग एक्स जशा तसं लिहिलं, लॉग एक्स जशाच्या तसं लिहिलं, एक्स जशाच्या तसं लिहिलं, प्लस साईनच्या जागेवर प्लस साईन जशा तसं लिहिलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स झाला. आता इथं आपण नीट बघितलं तर न्यूमरेटरमध्ये एक्स आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक्स आहे, ते काय होणार आपापसात कॅन्सल होणार. इथे काय उरलं फक्त लॉग एक्स प्लस वन, आणि हेच आहे आपलं फायनल ॲन्सर, लॉग एक्स प्लस 1. बघा नेक्स्ट क्वेश्चन, इफ y इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स, y is equal to 1 plus x square into tan inverse x. आता जर आपण इथे नीट बघितलं तर ही एक टर्म आहे आपली एक्सची, बरोबर, ब्रॅकेटमधली 1 प्लस एक्स स्क्वेअर, याच्यामध्ये एक्स आहे म्हणून आपण काय म्हणणार यू. त्यानंतर त्याच्याच बाजूला मल्टिप्लिकेशनमध्ये दुसरी एक टर्म आहे, कोणती आहे, टॅन इनवर्स एक्स, ह्याच्यामध्ये सुद्धा एक्स आहे म्हणून म्हणणार आपण व्ही. आता याला काय करतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट म्हणजे काय, दोन्ही साईडला काय लावायचं, डी बाय डी एक्स आपण देऊन टाकणार, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ही टर्म झाली आपल्यासाठी यू, ही टर्म झाली आपल्यासाठी व्ही. बघा आता डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, पहिली टर्म तशीच म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर जशाच्या तसे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही कोण आहे आपला टॅन इनवर्स एक्स, मग प्लसचं साईन देणार, दुसरी टर्म तशीच म्हणजे व्ही तसंच, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स तसंच, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे फर्स्ट टर्म 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता काय सॉल्व करतो आपण, फक्त एवढ्या टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय ते आपण पुट करणार, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर काय ते आपण पुट करणार. आता बघा 1 प्लस एक्स स्क्वेअरसाठी काय फॉर्म्युला आहे का आपल्याकडे नाही. आता आपल्याला माहिती आहे इथे काय आलेलं आहे, ॲडिशन,
ॲडिशन रूल इथे अप्लाय होणार, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपण 1 साठी वेगळा करणार, डेरिव्हेटिव्ह आपण एक्स स्क्वेअरसाठी आपण वेगळा करणार. 1 साठी वेगळा करायचा, एक्स स्क्वेअरसाठी आपण डेरिव्हेटिव्ह वेगळा करणार. बघा काय होणार आता इथे ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर जसं तसं, हे बघा हे 1 प्लस एक्स स्क्वेअर जसे तसं लिहिलं. आपल्याला माहिती टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हा आहे आपला टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघितले, त्यामध्ये टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस हे टॅन इनवर्स जसं तसं, म्हणून टॅन इनवर्स लिहून घेतलं, टॅन इनवर्स ऑफ एक्स. बघा आता आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह दोघांसाठी सेपरेट केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ, बघा डेरिव्हेटिव्हला आत पाठवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. आता इथे एक्स आहे का प्रेझेंट, नाही, आपल्याला तर 1चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह तेव्हाच घेता येणार विथ रिस्पेक्ट टू जेव्हा तिथं एक्स प्रेझेंट असणार. एक्स प्रेझेंट नाही म्हणजे ती टर्म काय असते, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. त्याचबरोबर आता इथे दुसरी टर्म प्लस साईनसोबत एक्स स्क्वेअर आहे, एक्स आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. हा कोणता फॉर्म्युला दिसेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन नंबर आहे कोणचा तरी, आपल्याकडे फॉर्म्युला एन एक्स रेस टू n-1. आता आपल्याला घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, तिथं घ्यायचं आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, एनची व्हॅल्यू किती झाली 2, 2x रेस टू 2-1, 2-1 किती होते 1, काय आलं 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार 2x. 0 लिहिलं काय नाही लिहिलं काय काही फरक पडणार आहे, कारण की ॲडिशनमध्ये 2x प्लस 0 फक्त 2xच होणार. आणि इथे आपण बघू शकता बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर न्यूमिनेटरमध्ये, 1 प्लस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये, हे काय होणार आपापसात कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे इथे काय उरलं फक्त 1. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं dy/dx इज इक्वल टू, इथे काय उरलं 1, हे काय साईन आहे प्लस, आता बघा 2x इंटू टॅन इनवर्स एक्स, 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, हे आलं आपलं फायनल dy/dx, फायनल dy/dx. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा आता सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे. dy/dx आपल्याला फाइंड करायचं आहे. काय दिलं, y इज इक्वल टू एक्स रेस टू 4 प्लस 2x इंटू साइन एक्स, एक्स रेस टू 4 प्लस 2x इंटू साइन एक्स, बरोबर, एक्स रेस टू 4 प्लस 2x एका ब्रॅकेटमध्ये इंटू त्याला काय साइन एक्स. जर आपण नीट बघितलं इथे सुद्धा एक्सचं फंक्शन आहे आणि हे सुद्धा काय एक्सचं फंक्शन आहे, म्हणजे हे झालं आपल्यासाठी u, हे झालं आपल्यासाठी v. आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच काय dy/dx दोन्ही साईडला आपण देऊन टाकणार. बघा जशात तसं लिहिलं y इक्वल टू एक्स रेस टू 4 प्लस 2x इंटू साइन एक्स, फक्त काय ॲड केलं dy/dx, कारण की आपल्याला काय घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह. आता d/dx ऑफ y काय होतं dy/dx. आता इथे काय दिसते आपल्याला, हे सुद्धा एक्सचं फंक्शन, हे सुद्धा एक्सचं फंक्शन, म्हणजे u इंटू व्हीचा रूल, u इंटू व्हीचा रूल, u इंटू व्हीचा रूल. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्हीचा रूल काय, u इंटू व्हीचा रूल काय, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u, म्हणजेच काय होणार बघा, u जशात तसं एक्स रेस टू 4 प्लस 2x जशात तसं लिहिलं, एक्स रेस टू 4 प्लस 2x जशात तसं लिहिलं. दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह, व्ही कोणी इथं साइन एक्स, त्याचा काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. त्यानंतर व्ही जशात तसं म्हणजे दुसरी टर्म जसं त्याची प्लस साईन द्यायचं, आणि व्ही जशात तसं साइन एक्स जशाच्या तसं लिहिलं. पण पहिल्याचं काय घेणार डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू 4 प्लस 2xचा काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू 4 प्लस 2xचा काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह. आता इथे काय दिसते आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्ससाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडं कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय होतो कॉस एक्स. पण आता इथे काय दिसते आपल्याला ॲडिशन रूल आलेलं आहे. ॲडिशन रूल म्हणजेच काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्मसाठी सेपरेट करणार. जेव्हा जेव्हा ॲडिशन सबट्रॅक्शन रूल येणार, ॲडिशन सबट्रॅक्शन साईनला येणार आणि बाहेर डेरिव्हेटिव्ह असणार ब्रॅकेटच्या, तर आपण डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला देऊन टाकणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 बघा दिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 इथे बघा प्लस साईन जसे तसं मधात प्लस साईन, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, आता 2x आहे बरोबर. बघा कशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x,
आपण काय म्हणतो, जर एक्स प्रेझेंट असेल तरच आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, तर एक्स इथे दिसतोय आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. आणि जे काही नंबर असतील, दुसरे कोणते अल्फाबेट असतील, ते कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट कधी पण आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढतो. म्हणून याला काय लिहिणार आपण, टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आणि त्याच प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4. परत तोच फॉर्म्युला एक्स रेस टू एन साठीचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 काय होणार, 4 एक्स रेस टू 4 मायनस 1, म्हणजेच 4 एक्स रेस टू 4 मायनस 1 किती झालं इथे, 4 मायनस 1 झालं 3. म्हणजे काय येणार आपला आन्सर एक्स रेस टू 4 साठी 4x क्यूब. 2 तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती असतो, 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती असतो 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1, 2 इंटू 1 2. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं बघा, एक्स रेस टू 4 प्लस 2x जशात तसं. हा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स झालता म्हणून इथं लिहिलं कॉस एक्स. हे प्लस साईन जशाचं तसंच आहे, प्लस साईन प्लस साईन प्लस साईन. साईन एक्स पण जशा तसंच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 काय आलं 4x क्यूब, आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह आला 2. हे झालं आपलं फायनल आन्सर, हे झालं आपलं फायनल आन्सर. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.